लक्ष लागू नये। मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये आज एक मोठी ऐतिहासिक घडामोड घडलेली। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजपनं सर्वाधिक जागा जिंकून शिवसेनेच्या मर्तीनं सत्ता स्थापन केली असली तरी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे आता विरोधी पक्षनेते पद आलंय। बरं, विशेष म्हणजे सन 2000 पासून सलग 24 वर्ष काँग्रेसच्या ताब्यात असणारं हे मानाचं पद पहिल्यांदाच ठाकरेंच्या शिवसेनेकडे सोपवण्यात आलेलं आहे। मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। या घोषणेसह किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरलेल्या आहेत। मुंबई महापालिकेचं महापौर पद भूषवल्यानंतर आता विरोधी पक्षनेतेपदाची धुराही किशोरी पेडणेकर यांच्याच खांद्यावर आली आहे। शिवसेनेत झालेल्या या मोठ्या बंडाच्या आणि पडझडीच्या काळात अनेक शिलेदारांनी साथ सोडली, मात्र किशोरी पेडणेकर या उद्धव ठाकरेंसोबतच ठामपणे उभ्या राहिल्या। त्यांच्या याच एकनिष्ठेची आणि आक्रमक कार्यशैलीची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे। बरं, विशेष म्हणजे आता मुंबईचे महापौर पद आणि विरोधी पक्षनेते पद या दोन्ही महत्वाच्या खुर्च्यांवर महिला विराजमान झाल्या असल्यानं मुंबई महापालिकेत खऱ्या अर्थानं महिला राज या निमित्तानं पाहायला मिळणार आहे। आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चेसाठी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत। किशोरीताई, आपलं स्वागत आणि खूप खूप अभिनंदन। खरं तर पहिला महत्वाचा प्रश्न की विरोधी पक्षनेत्या म्हणून भाजप आणि शिवसेनेच्या आगामी काळातील कामावर तुमचं स्वतःचं लक्ष तुम्ही कसं ठेवणार आहात? मुंबईकरांची आमच्याशी बांधिलकी आहे। बरं, आम्ही कायम मुंबईकरांच्या निगडीत असलेले सगळे प्रश्न कुठलाही काळा वेळाचा विचार न करता करत आलेलो आहोत। आणि आज अपोजिशन लीडर म्हणून म्हणजे विरोधी पक्ष आतापर्यंत पुरुष नेते झाले, एक महिला नेती म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे माझ्या पक्षप्रमुखांनी, माझ्या वरळी विधानसभेचे आमदार, आमचे युवा नेते आहेत यांनी एक विश्वास दाखवला आणि ज्या प्रत्येक प्रसंगाला शिवसेनेची भूमिका पक्षाची ती मी मांडत आली आहे। आणि आत्ता आम्ही सत्ताधारी म्हणून भारतीय जनता पार्टीला जे 83 चे 89 नगरसेवक आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2020 मार्च 2022 पासून जे सत्तांतर ज्या पद्धतीने घडवलं गेलं त्यांचं 29 असं मिळून जे माइंडेड मिळालंय, जे लोकांनी दिलेलं आहे ते आम्ही मान्य केलंय। पण आज विरोधी पक्ष पण 65 शिवसेनेचे आणि इतर म्हणजे मग काँग्रेस, मनसे, आमच्याबरोबर मनसेचं आणि आमचं अलायन्स होतं महाविकास आघाडी म्हणून, ते पण काँग्रेस, अशा अनेक पक्षांचे सगळी बरोबर। किशोरीताई, महापालिकेत सत्ताधाऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारण्याची संधी आहे। बरं, महापालिकेत महापौर आणि आत्ता विरोधी पक्षनेत्या म्हणून दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्हाला कसं वाटतंय? जुन्या जबाबदारीचा किती फायदा आता विरोधी पक्षनेत्या म्हणून तुम्हाला होणार आहे? नाही, नक्कीच तो फायदा होणार आहे। कारण आपण नगरसेवक झाल्यानंतर जो प्रत्येक टर्ममध्ये आपल्याला एक अनुभव मिळतो आणि कामं कशी करून घ्यायची। कारण मला वाटतं बऱ्याच वेळेला प्रजा फाउंडेशन याच्यामध्ये मी मागच्या टर्ममध्ये अगदी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या असंच क्रमांकाने केलाय। त्याचा अर्थ असा होतो, म्हणजे त्यांचं मी कुणाचं समर्थन करत नाही, जे प्रजा फाउंडेशन आहे ते सर्व कामांची प्रत्येक नगरसेवकाचा, आमदाराचा असेल, खासदारांचा असेल, संपूर्ण देशात अवलोकन करत असतात। आणि ज्या याच्यामध्ये सभागृहामध्ये काही जण एकदम खूप ताकदीने लढतात, पण मग प्रभागात जरा कमी, तर आपण तसं न करता मी सगळ्या स्तरावर माझी लढाई लोकांसाठी, माझ्या जनतेसाठी असते।
नक्कीच धन्यवाद किशोरीताई, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी. मात्र सध्या ज्यांनी सत्ता प्राप्त केलेली आहे, मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश खणकरही आपल्यासोबत आहे. गणेशजी, तुमचं पहिले अभिनंदन की पक्षाने एक मोठी जबाबदारी तुमच्यावरती टाकलेली आहे. एरवी तर आपण टेलिव्हिजनच्या माध्यमातून बोलत आलेल्या अनेक डिबेटमध्ये तुम्ही आपल्या स्वतःच्या पक्षाची बाजू मांडली आहे. आज पालिकेसंदर्भात मला आपल्याला विचारायचं आहे की एका बाजूला किशोरीताई ज्या पूर्वी महापौर पदावरती होत्या, आता विरोधी पक्षनेत्या म्हणून काम करताना दिसत आहे. मात्र भाजपच्या हाती सत्ता आल्यानंतर मुंबईकरांच्या सगळ्याच प्रश्नांची आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी भाजप सज्ज आहे का? गणेशजी. नक्कीच मला असं वाटतं की जनतेनं मोठ्या अपेक्षेने मुंबईतल्या मतदारांनी यावेळेला हे परिवर्तन घडवलंय. हा, गेल्या वेळेस ते परिवर्तन झालं होतं, परंतु थोडक्यात त्यावेळेला आमच्या 2 जागा कमी पडल्या. परंतु यावेळेला मात्र मुंबईकरांनी मोठ्या अपेक्षेनं यावेळेला आम्हाला ही संधी दिलेली आहे आणि आम्ही नक्कीच ही पूर्ण करू. आणि मुंबईकरांनी ज्या अपेक्षेने भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आहे, पारदर्शक कारभार आहे, मुंबईकरांच्या रोजच्या आयुष्यात जो बदल आम्हाला घडवायचा आहे तो घडवण्यासाठी त्यांनी आम्हाला संधी दिली आणि नक्कीच आम्ही हे काम जोरात करू याबद्दल आमच्या मनात शंका नाही आणि आम्ही पूर्ण तयारीनिशी कामाला देखील लागलेलो आहोत. नक्कीच गणेशजी, मात्र पुढचं मुंबईसाठीचं असलेलं आपलं विजन काय असणार आहे? मुंबईच्या महिला महापौर असल्यानंतर त्यांच्या डोक्यात नेमकं काय आहे? रोड मॅप काय असेल मुंबईकरांसाठी अगदी थोडक्यात? बघा, असं आहे की मुंबईकरांच्या अपेक्षा आहेत त्यापैकी एक तर पदपथावरती चालायला मिळावं, स्वच्छ पाणी असावं, स्वच्छता असेल, आरोग्य सुविधा असेल. हा हा. आणि मुंबई शहरामध्ये जो काही कारभाराबाबत जनतेची नापसंती होती, जनतेच्या मनात जो काही राग होता, बर, त्यांची अपेक्षा आहे की मुंबईचा कारभार हा पारदर्शी असावा, भ्रष्टाचार मुक्त असावा. त्यासाठी प्रयत्न करणं याला आमची प्राथमिकता असेल. बघा, जनतेला हे वाटलं पाहिजे की प्रशासन आमचं आहे, ही मुंबई महापालिका आमच्यासाठी काम करते आहे. तो ज्या वेळेला सकाळी घरातून निघेल तो त्याही वेळेला त्याला कामावरती लवकरात लवकर पोहोचण्यासाठी मुंबईत जी काही विकासाची कामं सुरू आहेत ती कशी लवकर पूर्ण होतील, महापालिका म्हणून आमची जबाबदारी ती पार पाडू. संध्याकाळी तो घरी येत असताना स्थानकातनं बाहेर पडल्यानंतर त्याला जे चित्र दिसतं घरी, तो समाधानपूर्वक घरी पोहोचला पाहिजे. म्हणून म्हटलं की पदपथ मोकळे असले पाहिजेत, स्वच्छता हे आमचे प्रामुख्याने विषय असते. बरोबर आहे. पुढचा कारभार आणि मुंबईकरांच्या अपेक्षांच्या पूर्तीचा हा काळ ठरो, एवढीच अपेक्षा. धन्यवाद गणेशजी, तुम्ही आमच्याबरोबर जोडला गेलात आणि या संदर्भात चर्चा केली त्यासाठी. न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.